हॅलो, नॉलेज सिग्नल या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा आपल्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमधला शेवटचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओला मी एक प्रकारे एक क्लब केला आहे. एखादा मुद्दा घेऊन लॉंग काही यावर बोललो नाही मी. तयारी सुरू करण्या अगोदर प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न असतात. तो प्रश्न, त्याचे डायमेन्शन्स आणि उत्तर या संदर्भातला हा व्हिडिओ राहील. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न, जनरली आपण जे नवीन मुलं स्टार्ट करतात प्रिपरेशनला, त्यांच्या मनात असं असतं की सर माझं बॅकग्राऊंड मॅटर करते का प्रिपरेशन करत असताना. आता सर्वात अगोदर बॅकग्राऊंड ही एवढी मोठी संकल्पना आहे की तुम्हाला डिसाईड करावं लागेल बॅकग्राऊंड म्हणजे नेमकं काय, नेमकं कोणतं बॅकग्राऊंड. सर्वात पहिले एज्युकेशनल, तुम्ही स्टेट बोर्डमधून प्रिपरेशन केलं आहे की CBSE मधून केलं आहे. दुसरं पर्सनल, तुम्ही खेड्यागावात राहता की ग्रामीण भागात राहता की शहरी भागात राहता. आणि सोशली म्हणजे आपण जनरली गरीब आहो, श्रीमंत आहो, या प्रकारचे जेवढेही तुमच्या संकल्पना असतील, मी तुम्हाला हवेत नाही सांगत, सरळ सांगतो. MPSCचं तुम्ही नोटिफिकेशन बघा, त्यामध्ये वाचल्यावर कुठेतरी बॅकग्राऊंडचा उल्लेख होतो का? सिम्पली नो. म्हणजेच बॅकग्राऊंड आपलं मॅटर करत नाही. तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री घेत असाल तरी पण तुम्ही जिल्हाधिकारी पदासाठी पात्र आहात. तुम्ही जर IIT रुड़कीची जर डिग्री घेतली तरी तुम्ही पात्र आहात. तुम्ही गरीब असाल तरी पात्र आहात, श्रीमंत असतील तरीही पात्र आहात. त्यामुळे तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आता तुम्ही डायरेक्ट म्हणाल की सर प्रिपरेशन सुरू केली आहे, शॉर्टेस्ट टाइम पिरियड किती आहे ही जर्नी एंड करण्याचा, किंवा मला डायरेक्ट अधिकारी बनण्यासाठी शॉर्टेस्ट ड्युरेशन किती आहे. सर्वात अगोदर जो एक्झामचा टाइम पिरियड असतो 11 महिने, जर स्पेसिफिक सांगायचं झालं तर 11 महिन्यात तुम्ही अधिकारी बनू शकता. सिंपल आहे. मात्र असं होत नाही. प्रिपरेशनला आधीचा 1 वर्षाचा कालावधी लागतो, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. तुम्हाला बारकावे समजून घ्यावे लागतील. स्पष्टीकरण कसे असतात, त्यांनी एक्सप्लेन विचारलं आहे, इल्युसिडेट विचारलं आहे की आणखी काय विचारलं आहे, आणि त्या अँगलनं कंटेंट एकच राहील, मात्र तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनं ते बघावं लागेल. आता हे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज झाले. आपण यानंतर लॉंग व्हिडिओज आपण GSची घेऊ, तेव्हा तुम्हाला समजेल की डायमेन्शन कसे असतात. ओके, आयडियली 1 वर्षात तुम्ही प्रिपेअर करून हे एक्झाम देऊ शकता. म्हणजेच प्रॅक्टिकली जर तुम्ही बघितलं तर 2 ते 3 वर्ष तुम्हाला ह्या एक्झामला शॉर्टेज ड्युरेशन आहे तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन, इंग्लिश की मराठी प्रिपेअर कशात करावं. नेमका हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट ठरतो की सर इंग्लिशमध्ये प्रिपेअर करू की मराठीत करू. तर आयडियली जर सांगायचं असेल तर मी जसं तुम्हाला बोलत आहो, माझी शब्दसंपत्ती जास्त तुम्हाला इंग्लिशमध्ये वाटत असेल, मात्र मुळात मी एक्सप्रेस चांगला होऊ शकतो माझ्या मातृभाषेत. तर आयडियली प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला मराठी बेस्ट राहील एक्सप्रेशनसाठी. कारण एका पेपरमध्ये साधा विचार करा, जर तुम्हाला 5000 शब्द लिहावे लागतात, तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज, त्यामधलं ग्रॅमॅटिकल मिस्टेक, त्यामधले शब्द आठवले पाहिजे, आणि त्यानंतर तुम्ही नॉलेज प्रेझेंट करा. त्यापेक्षा स्वतःची लँग्वेज आपल्याजवळ आहे, नॉलेज घ्या आणि तुम्ही प्रेझेंट करा. तर मराठी इज बेस्ट लँग्वेज. पण याच्यात एक कॅच आहे, कंटेंट तुम्हाला बेस्ट सोर्स इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. हे फ्री फ्रँक सांगतो, कोणी कितीही सांगितलं तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ सोर्स हा इंग्लिश आहे. इव्हन पेपर सेट होत असतानाही इंग्लिश जी भाषा असते त्यामध्ये पेपर सेट होतो, त्यानंतर तो ट्रान्सलेट होतो इतर भाषेत. तर सर्वात पहिला मुद्दा हा आहे, कंटेंट तुम्ही इंग्लिशमधून वाचा, पेपर मराठीतून लिहायचा आहे. मात्र रायटिंगची लँग्वेज मराठी असल्यामुळे तुम्हाला मराठीचं प्रॅक्टिस खूप करावं लागेल लिहायला, मात्र इंग्लिश दर्जेदार कंटेंट हवं. तर हे झालं इंग्लिश की मराठी कसं प्रिपेअर करावं. पुढे चालूया. आता प्रिपरेशन करत असताना हा प्रश्न मला खूप पडायचा की सर क्लुप्ते आहे का, काही शॉर्टकट आहे का, किंवा एखादा सिंगल सोर्स सांगून द्या आणि बस आता माझी एक्झाम निघाली पाहिजे. जसं तुम्ही कंबाईंडसाठी मॅक्झिमम आपण सर्वांनी वापरला आहे ठोकळा, माहीत आहे, सिंगल स्टॉप सोल्युशन असायचं ते. मात्र सर्वात अगोदर हा प्रश्न आन्सर करायच्या अगोदर तुम्ही काही फंडामेंटल गोष्टी लक्षात घ्या. सर्वात पहिले, आपलं जे नेचर ऑफ एक्झाम आहे हे डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे हे इव्हॉल्विंग आहे, सतत बदलत जाणार आहे. कंटिन्युअस चेंजिंग पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला करंटच्या काही टॉपिकमधून बेसिकचं ब्लेंड करून एक प्रश्न बनवला जाईल. आता ह्या प्रश्नाला तुम्हाला टॅकल करायचं असेल तर एखादा सोर्स जो 10 वर्षापासून जसच्या तसा आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही तो आन्सर देऊ शकणार नाही एक्झाममध्ये. त्यामुळे पहिला प्रॉब्लेम हा आहे की नेचर ऑफ द एक्झाम. सेकंड, तुमचा अप्रोच एकच असला पाहिजे की पाया भक्कम करणं.
आता सध्या E20 फ्युएल सुरू आहे, इथेनॉल ब्लेंडिंगचा इश्यू सुरू आहे. तुम्हाला बेसिक्स माहीत असले पाहिजे की पेट्रोलमध्ये कंपोनंट्स कोणते आहे, इथेनॉलमध्ये कंपोनंट्स कोणते आहे आणि हे कशासाठी आणलं जात आहे. हा तुमचा झाला बेसिक पाया आणि त्यानंतर मग टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, डायनॅमिक राहावं लागेल, अपडेटेड राहावं लागेल, मिक्स अप्रोच ठेवावा लागेल आणि ॲडॅप्टेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला अंगीकारावी लागेल. तर क्लुप्त्या नाही, शॉर्टकट नाही आणि सिंगल सोर्स सुद्धा नाही आहे, सर्व मिक्सिंग आहे. कोणती कोचिंग बेस्ट आहे हा प्रश्न अक्षरशः सर्वजण विचारतात. प्रिपरेशन स्टार्ट करण्याची सुरुवातच यामधून होती की कोचिंग कोणती बेस्ट आहे. सर्वात अगोदर हे समजून घ्यायच्या अगोदर कोचिंग आणि क्लासेसचा रोल समजून घ्या. सर्वात अगोदर जर तुम्हाला ही एक्झाम प्रिपेअर करायची आहे आणि एकदम तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये आले किंवा आर्ट करून सुद्धा आले, तुम्हाला फाउंडेशन मस्ट लागतं. काही मुलं 5-6 वर्ष झाल्यावरही त्यांना पॅटर्न सुद्धा माहीत नसतं, बुक सोर्स सुद्धा माहीत नसतं. अशा कंडिशनला त्यांनी जर 6 महिन्याचा क्लास लावला असता, तोही फाउंडेशनल लेवलचा क्लास, मी काही ॲडव्हान्स तुम्हाला म्हणत नाही. एक तुम्हाला मेंटल सेटअप असते की आपण कोचिंग लावली आहे बा, तुम्ही डिसिप्लिन असतात त्यावेळेस जाता. म्हणजेच कोचिंगचा रोल हा फाउंडेशनल लेवलवर मस्ट आहे. दुसरी गोष्ट, कोचिंगमध्ये तुम्ही गेल्याबरोबर तुम्ही गुंतून जाता. तुम्हाला असं वाटते तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड झालं, ग्रॅज्युएशन झालं, आता कोचिंगसुद्धा तुमचं एक कॉलेज आहे. असं होत असताना तुम्ही इमोशनली अटॅचमेंट जे आहे कोचिंगशी, टीचरशी, हे झिरो ठेवा. अक्षरशः सांगतो, जगात खूप साऱ्या पर्सनॅलिटी चार्मिंग आहे, सर्व काही आहे, मान्य आहे. मात्र आपल्याला अधिकारी बनायचं आहे, आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटर बनायचं आहे. कोचिंग आपल्याला गायडन्स करण्यासाठी आहे. त्यामुळे झिरो अटॅचमेंट ठेवा, आपलं काम करा, निघून जा. दुसरी गोष्ट, फाउंडेशनल बॅच लावली आपण, फाउंडेशनल बॅच झाली, त्यानंतर लगेच सेल्फ स्टडीला लागा. लायब्ररी लावा, रूममध्ये राहा, घरी राहा. स्टँडर्ड बुक सोर्सवर मी व्हिडिओ बनवलाच आहे, ते बुक वापरा. आणि बरोबर प्रिलिम आले की 2 महिने टेस्ट सिरीज लावून घ्यायची, त्यांच्या हॉलमध्ये जाऊन पेपर द्यायचा. झालं. मेन्सला तुम्ही इलिजिबल असाल, मेन्ससाठी आन्सर रायटिंगचा क्लास लावायचा आणि तिथं कोचिंग बंद करून द्यायची. म्हणजेच झालं काय, कोचिंगसाठी आपण नाही, आपल्यासाठी कोचिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी कोचिंग ठेवायची. त्यांनी आपला वापर नाही केला पाहिजे, आपण त्यांचा वापर केला पाहिजे. म्हणजेच मार्केट वर जेव्हा तुम्ही जाल, एखाद्या मार्केटमध्ये जेव्हा एंट्री करतो, डोळे आणि कान बंद ठेवायचे. तुमची फाउंडेशनल बॅच झाली आहे ना, तुम्हाला माहित आहे की नेमकं कोणत्या डायरेक्शनला तुम्ही जात आहे. नेहमी तुम्ही व्हिडिओ बघू नका की मी कोणते सोर्सेस वापरू. कोणत्या तरी एका सोर्सवर, कोणत्या तरी एका कोचिंगवर ट्रस्ट करून तुमची ही एक्झाम निघणार नाही. ट्रस्ट करायचे असेल तर दोन्हीच गोष्ट, पहिल्या व्हिडिओमध्ये मी बोललो तेच आहे ब्रह्मसत्य. सिलेबस आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचा PYQ. बस याच्या बेसिसवर तुमची एक्झाम निघेल. ऑनलाईन की ऑफलाईन अभ्यास करावा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोरोना हे डिसाइडिंग इयर ठरलं आपलं, कोरोनाचं 2020. त्यापासून हा शब्द जास्त प्रचलित झाला ऑनलाईन, आणि त्यानं अक्षरशः रिव्होल्युशन आणलं. AIचं सुद्धा रिव्होल्युशन त्याच माध्यमातून झालं. आता मुळात प्रश्न आपला आहे की ऑनलाईन की ऑफलाईन अभ्यास करावा. पुन्हा गोष्ट बेसिकवर जाईल. परीक्षेची आता ही तयारी चिंतन मनन करूनच होत असते. तुम्हाला एकट्यात बसून शांतपणे पेन पेपर एक बुक घेऊन ते कन्सेप्ट डायजेस्ट करून त्याच्या नोट्स काढून ते तुम्हाला खूप लॉंग टर्म लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन तुम्हाला खूप कमी करायचं असेल तर ऑनलाईन स्टडी बेसिक लेवलवर तरी अवॉइड करा. तुम्हाला जर पाया बनवायचा असेल तर सर्वात पहिले बुक्स महत्त्वाचे आहे, म्हणजे ऑफलाईन अभ्यास करा. ऑफलाईन अभ्यास झाला, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले, त्यानंतर अपडेशनसाठी तुम्ही क्वालिटी मटेरियल ऑनलाईन माध्यमातून तुम्ही सर्च करा. ही एक गोष्ट झाली. ऑनलाईन माध्यमाचे कोणकोणते सोर्सेस असतात, वेबसाईट कोणते, पुस्तकं कोणते, हे सुद्धा मी डिस्कस केलं आहे. तुम्ही जरूर हे 5 स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बघा, ते मिस करू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फक्त क्वालिटी कंटेंट टू द पॉईंट या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ऑफलाईनमध्ये रीडिंग, रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज यासाठी सर्वात इफेक्टिव्ह सोर्स आहे ऑफलाईन. का? कारण सध्या एक्झाम झाली आहे रिफ्लेक्टिव्ह. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्हाला एक्झाम अक्षरशः आरशासारखी बघू इच्छिते. मग आरशाला जर तुम्ही दाखवत असाल तर जसे आहेत तसेच दिसाल. जर तुम्ही वरवर अभ्यास केला, शॉर्टकट
करून जर अभ्यास केला तर 1000 पैकी एखादा कॅन्डिडेट निघून जाईल, तो लक असेल, पण त्याच्या मार्केटिंगवर आपण पास होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल, तेवढं चिंतन मनन करावंच लागेल. पडतो तुम्हाला, सर सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटला आमच्यापेक्षा एक्झाममध्ये एक्स्ट्रा एज असेल का? याचं सिंपल उत्तर आहे, कोणी कितीही सांगितलं तर हो. याच्यासाठी नाही की त्यांचा अभ्यास जास्त झाला आहे. आता होच्या मागं खूप सारे कारण आहेत. सर्वात पहिलं कारण, त्यांचा कॉन्फिडन्स 100% अप असतो, ते परीक्षेला कॉन्फिडंट होऊन सामोरे जातात. दुसरी गोष्ट, त्यांनी एक पॅटर्न क्रॅक करून पोस्ट घेतलेली असते, त्यामुळे त्यांना एक पॅटर्न क्रॅक झाल्यामुळे काही ना काही त्या अंशी त्या मार्गावर तुम्ही चालता. पुढं, त्यांनी इनफ प्रॅक्टिस केलेली असते, त्यामुळे त्यांना एज आहे. त्यांना एक्झामची डिमांड समजलेली असते, त्यामुळे तुमच्यापेक्षा ते समोर असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते फ्री असतात, म्हणून फ्रीली एक्झामला जातात. आता हे 1, 2, 3, 4 आणि 5 पॉईंट त्यांच्या संदर्भात आहे. मात्र तुमच्याजवळ याच्यापेक्षाही मोठा एज आहे, याच्यापेक्षाही मोठं तुमच्याजवळ एक शस्त्र आहे, ते म्हणजे तुमची उल्फ मेंटॅलिटी. एखादा असं म्हणतात, एखादा कोल्हा जर पहाडावर चढत असेल आणि त्याला जर भूक लागली असेल तर तो तेवढे प्रयत्न नाही करणार जेवढा वर जो एक उल्फ असतो ना तो करेल. म्हणजेच हे व्यक्ती जरी सिलेक्टेड असले असते, हा कॅन्डिडेट जरी सिलेक्टेड आहे, मात्र हा कॅज्युअली एक्झाम देईल. कॅज्युअली एक्झाम दिल्यामुळे याचा घात होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहे, आणि जास्तीत जास्त झालं तर ती रँक त्याची तिथं स्टेबल राहील. असे खूपसे एक्झाम्पल आहे UPSC मध्ये, MPSC मध्ये. मात्र तुमच्याजवळ एवढी सुवर्ण संधी आहे की तुम्ही फेल झाल्यावर पुन्हा बेसिक पासून स्टार्ट करता आणि एनर्जी न करता, त्यामुळे तुमचे चान्सेस जास्त आहे यामध्ये एक्स्ट्रा एज घेण्याचे. मात्र इनिशियली तुम्हाला असं दिसेल की हो सर, सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट एक्स्ट्रा एज घेतात. हा झाला प्रश्न इथं सॉल्व. नेक्स्ट प्रश्न, मी काही प्लॅन बी ठेवू का? सर्वात अगोदर हे डिपेंड करते, तुम्ही प्लॅन बी ठेवावा की नाही हे सर्वस्वी डिपेंड करते काही गोष्टींवर. तुम्ही लक्ष द्या की तुमचं सध्या एज काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे सध्या, आणि तुमच्या मनात भीतीचा लेवल किती आहे. ह्या 3 गोष्टी डिसाईड करेल की तुम्हाला प्लॅन बी ठेवायचा आहे की नाही ठेवायचा. सिंपल सांगतो, लाईफ आपली आहे, डिसिजन आपले असावे. सर्वात पहिली गोष्ट, एज फॅक्टर. जर तुम्ही एकदम यंग आणि फ्रेश असाल, 21 वर्षाचा, बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे, तर प्लॅन बीच्या मागं जायचं नाही. जी एक्झाम एक टार्गेट केली तिला 1 वर्ष प्रिपरेशनचं द्यायचं, 1 वर्ष एक्झाम देण्याचं द्यायचं, आणि 3ऱ्या वर्षात जर तुम्हाला ह्याच फील्डमध्ये राहायचं असेल आणि हेच करायचं असेल तर मग प्लॅन बी घेऊन चला. तुमचं एज जर मिडमध्ये असेल, तुम्ही आधी जर एक्झाम दिलेल्या असतील, तुम्हाला थोडं एक्सपिरियन्स आहे, तर शुअरली तुम्ही सायमल्टेनियस एक्झाम प्रिपेअर करा. मात्र एक्झामच्या समजा राज्यसेवा आता 2 महिन्यांना आहे, 2 महिना स्पेसिफिक राज्यसेवा करा. हा पॅटर्न तुम्हाला म्हणजे अंगीकारावा लागेल. त्यानंतर परिस्थिती, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, प्रत्येक एकाच लाईनीवर नसतात. त्यामुळे जर आपल्या घराची परिस्थिती थोडी कमकुवत असेल, आपल्याला जॉबची जर आवश्यकता असेल, तर असं कुठं लिहिलं नाही की पहिला जॉब तुमचा ड्रीम जॉब हा IAS असावा की तुम्ही जिल्हाधिकारीच झालेले असा. आधी एखादा जॉब घ्यायचा, त्यानंतर प्रिपरेशन करायचं. तिसरा, तुमच्या मनात जर नेहमी नेहमी भीतीच वाटत असेल आणि नेहमी नेहमी तुमच्या डोक्यात तेच असेल की मला एकाच वर्षात क्रॅक करायचं आहे, हे तुम्ही सर्व एक्झामचे फॉर्म भरून बघा, तुम्हाला सक्सेस एकातही भेटणार नाही. हे रियालिटी आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुमच्या डिसाईड करतात. आता इथे एक नोट आहे, एक्झाम त्याच द्यायच्या ज्यांना एक्स्ट्रा टाइम जायला नको. आता याचा अर्थ काय होते, तुम्ही राज्यसेवा प्रिपेअर करत आहे, फुल्ली GS बेस्ड एक्झाम आहे, तुम्ही करंट अफेअर वाचत आहात, तुम्ही बेसिक बुक वाचत आहात, आणि सोबत तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन सुरू केलं. जे हायली प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ऑनलाईन होते, प्रॅक्टिस त्यामध्ये लागते, मॅथमॅटिक्स, क्वांट, रिझनिंग हे सॉल्व्ह करावं लागतं. तर 2 भिन्न एक्झाम आहे. ॲट अ टाइम तुम्ही जर करत असाल तर एकाची एनर्जी दुसरा वेळेल आणि दुसऱ्याची एनर्जी एक उडेल. त्यामुळे अशा एक्झाम प्रिपेअर करू नका सायमल्टेनियसली. तुम्हाला करायचं असेल राज्यसेवेसोबत UPSC करू शकता, ऑब्व्हियसली कंबाईंड सोबत राज्यसेवा करू शकता, मात्र बँकिंग यासोबत करू शकत नाही. पॅटर्न वेगळा आहे, ॲप्टिट्यूड वेगळा आहे आणि ॲटिट्यूड वेगळा आहे. ओके, सर्व परीक्षा एकाच वेळी प्रिपेअर करता येईल का? महत्त्वपूर्ण प्रश्न. सर्वात याचा आन्सर मी मागच्या स्लाइडमध्येच दिला आहे, नाही. तुम्ही सर्वच तबल्यावर हात ठेवून सक्सेसफुल होऊ शकत नाही, कारण एक कॅन्डिडेट डेडिकेटेडली
10-12 तास राज्यसेवेचा अभ्यास करत आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे प्रत्येक एक्झाम मी 2-2 महिने प्रिपेअर करतो, तुमचा आउटपुट तसा निघणार नाही. 1000 पैकी 2 ते 3 एक्सेप्शन नेहमी असतील. त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओ पाहून तुम्ही वाहून जायचं नाही. एक गोल ठेवा, त्या गोलला समर्पक असं डेडिकेशन द्या आणि त्याच मार्गाने चला. कारण यालाही कारण आहे, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला फक्त हो नाहीच्या स्वरूपात सांगत नाही, बेसिक फाउंडेशनल कारण सांगत. सर्वात अगोदर प्रत्येक एक्झामची स्किल वेगळी असते. ग्रुप बी प्रिपेअर करत असाल तर फॅक्च्युअल डाटा तुम्हाला तयार करावा लागतो आणि महाराष्ट्र रिलेटेड डाटा स्पेसिफिक तयार करावा लागतो. दुसरी गोष्ट, डिमांड. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह ठेवली आहे, त्यांचं डिमांड वेगळं आहे, त्यांना कॅन्डिडेट वेगळा पाहिजे. जॉबचं नेचर तसं आहे. नेचर एक्झॅक्टली जॉबचं नेचर डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अभ्यास करावा लागेल, सब्जेक्टिव्हिटी ठेवून अभ्यास करावा लागेल, लॉंग फॉर्मॅटमध्ये अभ्यास करावा लागेल. टायमिंग एक्झॅक्टली तुम्ही आता प्रिलिम पास झाले राज्यसेवेची आणि मेन्स आहे तुमची ऑक्टोबरला समजा, आणि मधात आता एक्झाम आहे 14 तारखेला याची ग्रुप बीची, मग ग्रुप सीची येईल. तुम्ही काय करणार अशा वेळेस? सायमल्टेनियस एक्झाम प्रिपेअर नाही होऊ शकत. आणि जस्टिस सर प्रिपेअरही करत असाल की तुम्ही माझा सल्ला मानला नाही की बा ठीक आहे मी करणार आहे सर, मी पास झालो आहे सर्व एक्झाम, तुम्ही जस्टिस कोणत्या एक्झामला देत आहे? मग रँक कमी आली, पुन्हा तुम्हाला त्या एक्झामसाठी प्रिपेअर करण्याच. इथं टॉप मोस्ट टिप देतो, पॅरलल एक्झाम प्रिपेअर करता येईल. आता याचं म्हणणं काय, जर तुम्ही राज्यसेवा प्रिपेअर करत असाल आणि CAPFचा फॉर्म भरला, ऑब्विसली ती एक्झाम प्रिपेअर करू शकता तुम्ही सोबत सायमल्टेनियसली. कारण प्रिलिम सेम ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे, सेम आपण जे वाचतो तेच प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे आणि मेन्स लिखित फॉर्मॅटमध्ये आहे. तर ही पॅरलल एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. आता राज्यसेवा पॅटर्नला सूट होणाऱ्या परीक्षा कोणकोणत्या आहे, महत्त्वपूर्ण टॉपिकवर आलं आहे. जर आतापर्यंत तुम्ही बनले असाल तर या चॅनलवर बनवून राहा, सबस्क्राईब करा. तुम्हाला क्वालिटी कंटेंटच मिळेल. ना माझी कोचिंग आहे किंवा ना माझी मी टेस्ट सिरीज घेणार आहे किंवा काय, जस्ट एक अवेअर सिटीजन म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. सर्वात पहिली गोष्ट, राज्यसेवा पॅटर्नला सूट होणाऱ्या परीक्षा आहे. सर्वात पहिले UPSC बेस सूट होते. दुसरं CAPF, आताच मी म्हटलं कंबाईंड सुद्धा सूट होते. आणि नाबार्ड ग्रुप A ह्या परीक्षा सूट होतात. सायमल्टेनियसली तुम्ही करू शकता, ह्या एक्झाम प्रिपेअर होऊ शकतात. आता मी घरी बसून सिलेक्ट होईल का? सर्वात अगोदर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो, तुम्ही का नाही सिलेक्ट होणार? असं काय आहे की घरी बसून आपण सिलेक्ट नाही होणार? तुम्ही म्हणाल सर डिस्ट्रॅक्शन आहे, घरचे कामं सांगतात, घरचे माझ्या मागं लागतात. ठीक आहे, किती तास मागं लागणार? सकाळी 6 ते रात्री 6, बरोबर? रात्रीचा अभ्यास करा. आणि एवढं तुम्हाला 24 तास अभ्यास करायची गरज काय? 8 ते 10 तास सफिशियंट होते. पण घरी असताना 2-3 गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. तुम्हाला रुटीन बनवावं लागेल. एक तुमच्या बॉडीला ती सवय झाली पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला PYQचा जो म्हणतो आपण त्याचा साथ सोडावा नाही लागेल. तुम्हाला कंटिन्युअसली, कारण तुमचं प्रिपरेशन आता तुम्ही घरी असल्यामुळे तुम्ही एकटे करताय प्रिपरेशन, तुमची डायरेक्शन चुकली नाही पाहिजे म्हणून तुम्हाला रोज रोज असे व्हिडिओ काढून कोणी सांगणार नाही. मग करायचं काय? PYQ वर फोकस करायचं, त्याच्या थीम्स कशा काढायच्या हे सर्व मी सांगितलं आहे. त्या हिशोबानं त्या डायरेक्शनला अभ्यास करायचा. स्वतःसाठी टाइम टेबल बनवायचा. आता हे खूप तुम्हाला रटाळवाणं वाटत असेल, मात्र हीच एक्झाम आताही ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येत आहे, ऑनलाईन नाही आहे. त्यामुळे याला ट्रॅडिशनल मेथडच चालेल. टाइम टेबल बनवा. आणि चौथी गोष्ट, मेहनत करायची. डे ड्रीमिंग करत बसायचं नाही की मी आज IAS होणार, IPS होणार, डेप्टी कलेक्टर होणार, DYSP होणार. ते होईल, आपण नंतर होऊन जाऊ. झाल्यावर तो बाय प्रोडक्टच आहे. तुम्हाला गाडी भेटणारच आहे, तुम्ही फिरणार आहेच, मात्र मेहनत आवश्यक आहे. याच्यामध्ये जर टिप द्यायची असेल, प्रिलिम जर तुम्ही पास झाले तर घर चुपचाप सोडायचं. घर सोडून एखाद्या कॉम्पिटिटिव्ह ठिकाणी जायचं. पुण्याला जाऊ शकता तुम्ही किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकता. लायब्ररी लावा, साधं काहीही करा. याचं मुख्य रिझन काय आहे की तुम्हाला कॉम्पिटिशनचा अंदाज येईल की लोक कोणत्या स्तरापर्यंत कॉम्पिट करतात. तुम्ही जर त्या गोष्टीला एक्सपोज झालेच नाही तर अर्धा पेपर तुम्ही लिहून घरी वापस याल. त्यामुळे लक्षात ठेवा, जर प्रिलिम पास झाले, मेन्सचा चान्स भेटला तर तुम्ही डायरेक्ट घर सोडायचं. पैसे नसल्यास हा अभ्यास होऊ शकतो का? आता मी तुम्हाला एक एस्टिमेट देतो, रिअल आहे. यात काही म्हणजे असं नाही की मी काहीही बोलून राहिलो. सर्वात अगोदर मिनिमम इन्व्हेस्टमेंट या एक्झामसाठी 4000 रुपयाची लागते. यामध्ये तुम्ही तुमचे बेसिक बुक्स घ्या,
स्टेट बोर्ड, NCERT, काही स्टँडर्ड बुक्स घ्या, एखादा न्यूजपेपर लावा, महिन्याचा 400 रुपये येते त्याचा खर्च दोन्ही लावले तर, आणि त्यानंतर टेस्ट सिरीज लावा. 4,000 तुमचं होऊन जाईल एका वर्षाचं प्रिपरेशन. एवढं प्रत्येकाजवळ आहे मिनिमम. म्हणजेच पैसा नसल्यास हा अभ्यास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हा स्मार्टफोन आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल म्हणजेच तुम्ही ऑनलाईन आहात, डाटा अफोर्ड करू शकता. आज तर साधा डाटाही 350-400 रुपयाचा झाला आहे. म्हणजे ऑनलाईन माध्यम तुमच्याजवळ आहे, पुन्हा प्रिपरेशन होऊ शकते फ्रीमध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला स्वतःवर ट्रस्ट पाहिजे की मी ही गोष्ट ऑफलाईन करू शकतो, मी ही गोष्ट पैसे नसल्यावरही करू शकतो. जर तुम्ही कंटिन्युअसली कंपॅरिझन करत असाल अशा विद्यार्थ्याची ज्याच्याजवळ मॅकबुक आहे, ज्याच्याजवळ ॲपलचा मोबाईल आहे, जो एकदम नवीन नवीन बुक्स घेऊन रोज रोज नोट्स काढतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, मोठं बुक्स वाचत आहे मोठ्या ऑथरचं, मग कंटिन्युअस कंपॅरिझन करत असाल तर तुम्ही मेंटली हारला आहे तो गेम. तुम्ही ती एक्झाम निघू नाही शकत. म्हणून तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहा, ट्रस्ट करा स्वतःवर. इमोशनल ड्रामा करायचा नाही. माझी परिस्थिती अशी आहे, हे आहे, ते आहे. जग तुम्हाला सिम्पॅथी देईल, मात्र इम्पॅथी देणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कोणाला कोणाचंच काही घेणं देणं नाही. होत नसेल तर सोडून द्या, सिम्पल सोल्युशन आहे. त्यामुळे इमोशनल ड्रामा पडायचं नाही. आणि इव्हन जर सिलेक्टही झाले तर काहीच करायचं नाही. इमोशनल भाषण गिषण काही नाही. मोटिवेशन आपल्या जागेवर असते, लोक मजा उडवतात. ओके, तुम्ही प्रशासक होत आहात म्हणजे तुम्ही अनॉनिमस राहायला हवं. अनॉनिमस म्हणजे कोणाच्या नजरेत न येता आपलं काम चुपचापानं करायचं. देशसेवा करायची आहे तर चुपचाप करायची. ते रील बनवत देशसेवा होत नसते. लाईफ तुमची आहे, डिसिजन तुमचा आहे. पैसे नसल्यास हा अभ्यास 100% होऊ शकतो, मात्र तुम्हाला याची मेंटॅलिटी लागेल. पुढे, सुरुवात केव्हापासून करायची? आता असे बॅचेस निघाले, घातक आहे आपल्या पिढीसाठी, की तुम्ही 10व्या वर्गापासून त्याला विचारता काय बनणार आहे. त्याला ड्रायव्हर बनायचं असते, तुम्ही IAS सांगता त्याला स्वप्न. 12वी पासून फाउंडेशन कोर्स लावत आहे. अरे तुम्ही थोडंसं विचार करा, 12वी पासून जर तुम्ही फाउंडेशन बॅच लावली, त्याला 12वी पासून UPSC करायची आहे, तो तिथून 4 वर्षानंतर अपेअर होईल कुठंतरी. पॅटर्न किती चेंज झालेला असेल, त्याचे गोल्डन इयर्स कशाला वेस्ट घालवता. त्याला एन्जॉय करू द्या कॉलेज लाईफ, 11वी 12वी करू द्या मस्त. त्यानंतर आयडियल टाइम कोणता आहे? ग्रॅज्युएशन फायनल इयर. सिम्पल, ग्रॅज्युएशन फायनल इयर पासून प्रिपरेशन करा, 1-2 वर्षात एक्झाम क्लिअर. बॅड टाइम प्रिपरेशनचा 11वी 12वीचे जे स्टुडंट आहे ऐकत असतील तर नका करू प्रिपरेशन आहे 11वी 12वीत. कारण पॅटर्न चेंज होतील, मोड ऑफ एक्झाम चेंज होईल आणि खूप साऱ्या गोष्टी बदलतील. जॉब करता करता अभ्यास होईल का? सर्वात अगोदर हो, हा अभ्यास होतो. आणि हा अभ्यास कुठं ना कुठं तो निगडीत आहे. मागं जो प्रश्न विचारला होता ना, कॅन्डिडेट कसे सिलेक्ट होतात, तर त्यांचं आहे सिलेक्शन रेट जास्त जॉब करता करता अभ्यास करणाऱ्यांचं. कारण एक मेंटल प्रेशर क्रिएट होते. तुमची बाउंड्री जी आहे, सध्या आपल्याला टाइम बाउंड्री आहे. जे स्पेशल एक्झाम प्रिपेअर करत आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्याला या टाइममध्येच क्लिअर व्हायचं आहे. मात्र जर एखाद्या व्यक्तीनं ठाणून घेतलं की मला एक्झाम क्लिअरच करायची आणि ऑलरेडी त्याच्याजवळ जॉब आहे, तो आज ना उद्या सिलेक्ट होणारच आहे. कारण ती फील्ड त्यानं सोडली नाही. फील्ड आहे सब्जेक्टिव्ह. दुसरी गोष्ट, यांचा प्रोफेशनल ॲटिट्यूड असतो जे जॉबवाले असतात. सिम्पल सांगतो, जॉबवाले जेवढे व्यक्ती असतात प्रोफेशनल असतात, कारण त्यांना टाईमची किंमत समजलेली असते. तिसरा पॉईंट, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी समजलेली असतात. असे खूपसे कॅन्डिडेट आहे ज्यांनी जॉब केला, जॉब सोडला किंवा जॉब करत करत प्रिपरेशनमध्ये आले, 1-2 वर्षात एक एक्झाम काढून ते आज पदावर आहे. ठीक आहे, ते जॉब करता करता अभ्यास निश्चितच होईल. मी फेल झालो तर, हे सर्व झाल्यावर जर तुम्ही फेल झाले तर काय करा? पहिली गोष्ट ही आहे, जर तुम्ही प्रिपेअरच नाही केलं तर तुम्ही विचारा ना, की एक्झामला तुम्ही चालले, तुमचं डे ड्रीमिंग आहे, तुम्ही त्या एक्झामशी अत्यंत प्रेम करता अतिउच्च लेवलवर, तुमचं त्या एक्झामवर फक्त प्रेम आहे, त्याला कोण काय करणार? प्रश्न तर नॉलेजवर येत आहे, प्रश्न बुक्सवर येत आहे, प्रश्न रिडिंगवर येत आहे, प्रश्न ॲनालिसिसवर येत आहे, तुम्ही वाचलंच नाही. म्हणजेच मी फेल झालो तर या अगोदर सर्वात पहिले विचारा, तुम्ही प्रिपेअर केलंच नाही का? तुम्ही बेसिक बुक वाचले नाही का? तुम्ही PYQ वाचले नाही का? जर तुम्हाला फेल व्हायचं असेल तर डिग्निटीनं फेल व्हायचं. कट ऑफ 100 आहे आणि तुम्ही 50 मार्क घेऊन फेल होत आहे, 50 मार्काची लीड, हे फेल्युअरचं नाही आहे, हे डिग्निफाईड फेल्युअर नाही आहे. तर डिग्निटीनं फेल व्हायचं असेल तर
जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याला कोणी काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही ओरडा, कितीही जस्टिफिकेशन द्या, कोणाला कितीही सांगा मला टायफॉइड मलेरिया काहीही झालं होतं, कोणाला काहीच घेणं देणं नाही. त्यामुळे तुम्ही फेल्युअर जस्टिफाईड करू शकत नाही. म्हणून आपल्या हातात जी गोष्ट आहे सध्या 1 वर्ष जर असेल, तुम्ही चान्सेस वाढवा तुमचे अभ्यास करून. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर फेल्युअर तर येणारच आहे. फ्री असेल तर अभ्यास करा, आपले सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढवा. इथून जर तुम्ही राज्यसेवा 2027चा अभ्यास करत आहात, निश्चितच तुम्ही पास होणार आहात. मात्र इथून जर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तर फक्त टाइमपास करा. जास्तीत जास्त काय होईल, प्रिलिम क्रॅक होईल. मेन्समध्ये तर वेगळा स्टडी लागतो ना. त्यामुळे तुम्ही तुमची बाउंड्री ठरवा आणि फेल्युअरचा विचार डोक्यातून काढा. या परीक्षेला लक मॅटर करते का? ऑब्विसली या परीक्षेला लक मॅटर करते. मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे माझ्या जर्नीबद्दल. UPSCची परीक्षा मी 0.18 मार्कांना फेल झालो. याचं जस्टिफिकेशन काय आहे? एखादा प्रश्न कमी जर मी अटेम्प्ट केला असता तरी 0.33 वाढले असते माझे. मग याला जस्टिफिकेशन काय आहे? तर हो, लक आहे या एक्झाममध्ये. कसं? तुमचं बेस्ट कदाचित नियतीला मान्य नसावं. तुमचं तुम्ही बेस्ट देत आहात, तुम्ही योग्य सोर्स वापरले, तुम्ही सर्व काही केलं, मात्र पेपरच अपसाईड आला. या वर्षीचा UPSCचा पेपर बघा, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. दुसरी गोष्ट, कदाचित तुमचा ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड या जॉबला सुटेबल नसावा. आपण कधी कधी रील्सच्या माध्यमातून असो किंवा नेहमी नेहमी आपल्या डोक्यावर बिंबवल्यामुळे असो, आपला ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड त्या एक्झामबद्दल खूप कॅज्युअल होऊन जातो. त्यामुळे त्या एक्झाम निघत नाही, एवढं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये 99% आताही प्रिपरेशनच मॅटर करते. हे फक्त 1% लक आहे. आता तुम्ही त्या 2 बास्केट आहे, 99% वाली आणि 1% वाली. आता आपली जनसंख्याच एवढी आहे की काही सांगता नाही येत तुम्ही 1% मध्ये बसाल की 99% मध्ये. बेटर आहे, चान्स घ्या, एक्झाम द्या, प्रिपेअर करा, तुम्ही निश्चितच काही ना काही बनवून याल. मी यशस्वी नाही झालो तर, तुम्ही यशस्वी झाले नाही तर याचा एक्झामशी काय संबंध आहे? पहिली गोष्ट, एक्झाम इज इक्वल टू लाईफ जर तुम्ही समजत असाल तर तुमच्या लाईफवर इनजस्टिस आहे ना. एक्झाम इज नॉट इक्वल टू लाईफ. लाईफ खूप मोठी आहे, एक्झाम एक पार्ट आहे. तुम्ही विचार करा, ओपन किंवा कोणत्याही कॅटेगरीचे असाल, 43 वर्ष तुमचं वय झालं, काय रेलेव्हन्स आहे एक्झामचा? तुमचं वय 32 वर्ष झालं, 35 वर्ष झालं, 38 वर्ष झालं, त्यानंतर या एक्झामला रिलेव्हन्स काय आहे? तुमचं समजा तुम्ही 100 वर्ष जगत असाल, टेक्नॉलॉजी सध्या खूप डेव्हलप होत आहे, पुढचे वर्ष तुम्ही एक्झाम करत बसाल का? नाही. त्यामुळे एक्झाम लाईफ नाही. दुसरी गोष्ट, जर डीप थॉट घ्यायचा असेल, मेनी ऑफ यू आतापर्यंत व्हिडिओ स्किप केला असेल तुम्ही, शेवटपर्यंत कोणीच बघत नाही क्वालिटी कंटेंट, कारण तुम्हाला ग्राफिक्स इमेज हव्या असतात. आता डीप थॉट जर पाहिजे असेल तर हे घ्या. पहिलं, तुमचं समज आणि समाज तुमचं स्वप्न ठरवते. पहिली गोष्ट, तुम्ही 10व्या वर्गात असाल, तुमची समज जेवढी आहे तुम्ही ते ड्रीम ठेवलं, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, पॉलिटी समजली, इकॉनॉमी समजली, तर तुम्हाला IAS व्हायचं आहे. प्लस समाजामधून त्या गोष्टीला मान्यता आहे. कोणाला प्लंबर का बरं नाही व्हायचं आहे, कोणाला इलेक्ट्रिशियन का बरं नाही व्हायचं आहे. त्यामुळे तुमची समज आणि समाज डिसाईड करते तुमचं स्वप्न काय. पहिली गोष्ट, परिस्थिती आणि पैसा डिसाईड करते की तुमच्याजवळ कोणते संसाधन असेल. एखाद्या टाइमला तुम्ही राईट समय, त्याच वेळेस तुम्ही प्रेझेंट असाल, तुमच्याजवळ पैसा असेल, तर तुम्हाला संसाधनं उपयोग म्हणजे लवकर मिळू शकतात. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला, ग्रामीण भागातल्या, अतिशय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला माहीतच नसते UPSC म्हणजे काय. 26व्या वर्षी 27व्या वर्षी माहीत पडल्यावर मग कसं. तिसरी गोष्ट, संधी आणि काळ भेटलं तर प्रिपरेशन लवकर सुरू होते, अदरवाईज प्रिपरेशन डिले होते. मग तुम्ही समजत आहे ना हे, की यशस्वीता डिपेंड आहे राईट टायमिंगवर, राईट परिस्थितीवर, राईट समज येण्यावर. संधी आणि काळ एवढ्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकत. जर तुम्ही लकी इनफ आहात, हे व्हिडिओ बघत आहात, किंवा तुम्ही जर खरंच तुम्हाला डीपली काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सिम्पल आहे. यामध्ये टिप आहे, इट्स ऑल अबाउट एक्सपेरिमेंटिंग विथ युअर लाईफ. शेवटी काय, एक्झाम म्हणजे आपण देत आहोत, ही एक्झाम ही लाईफ सोबत एक्सपेरिमेंट सुरू आहे. पास झाले तर तुमचं आयुष्य आणखी चांगलं, नाही पास झाले तर त्याहीपेक्षा चांगलं, कारण आपल्याला त्या बाजूला काय तुम्हाला माहित नाही ना सध्या. त्यामुळे मी यशस्वी नाही झालो तर उलट तुम्ही जास्त अवेअर सिटीजन बनाल. ओके. आता काही जर यामध्ये काही प्रश्न तुमच्याशी रिलेटेड झाले तर ठीक आहे,
तुम्ही कमेंट करू शकता की हो सर हे व्यवस्थित तुम्ही सांगितलं, किंवा काही चुका असेल तर तुम्ही पॉइंट आउट करू शकता, किंवा तुमच्या लाईफमध्ये जर मी काही बेस्ट व्हॅल्यू जर पुट केली असेल तर निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं आपले स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ संपले आहेत. तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर सर्वात पहिले एक काम करा, हे 5ही तुम्ही व्हिडिओ बघून घ्या स्ट्रॅटेजी. आणि त्यानंतर आता रिअल स्टडीजचे व्हिडिओ येणार आहे. डेप्थ खूप राहील, सिंगल व्हिडिओ राहील, त्यामध्ये खूप सारे डायमेन्शन्स राहतील. प्रिलिम आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून जनरल पॉईंट कोणते, स्पेसिफिक पॉईंट कोणते आणि अत्यंत ज्वलंत मुद्दे राहतील. सोबतच आपण बेसिकच्या सुद्धा बॅचेस सुरू करू. कोणाची फीज नाही, काही नाही, हे सर्व ओपन सोर्समध्ये अवेलेबल आहे सर्वांसाठी. फक्त प्रश्न हा आहे, तुम्ही त्या डेडिकेशननं हे चॅनल बघाल का? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.